सोमवारी धुळवड रंगपंचमीचा सण शहरभरात आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। माणसाच्या जीवनात रंगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। रंग नसतील तर माणसाचं जीवन निरस आणि बेरंगी होऊन जाईल। जीवनातील रंग कायम राहून वर्षभर उत्साह राहावा यासाठीच हा रंगोत्सव असावा। सोमवारी सर्वत्र धुळवड रंगोत्सव साजरा करण्यात आला। अमरावती शहरामध्ये विविध भागांमध्ये रंगोत्सवाची धूम दिसून आली। शहरातील रतनगंज परिसर, मसानगंज, रामपुरी कॅम्प, विलासनगर, गल्ली नंबर 5, मुंबई फैल, गाडगेनगर आदी परिसरात तसंच वेलकम पॉइंट येथे देखील रंगोत्सव साजरा करण्यात आला। वेलकम पॉइंट येथे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी रंगोत्सव साजरा केला। सिटी न्यूज प्रतिनिधींनी हा हुडदंग कॅमेऱ्यात कैद केलाय। रंगपंचमीचा हा सण होळी, धुलीवंदन, रंगोत्सव, धुळवड, रंगपंचमी अशा विविध नावांनी साजरा केला जातो। काही ठिकाणी होळीनंतरचा दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी होते, तर काही ठिकाणी होळीनंतरचे 5 दिवस धुळवडीचा आनंद लुटला जातो। या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि रंगपंचमीचा आनंद लुटतात। या सणाचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व निरनिराळ्या पद्धतीने सांगण्यात येत असलं तरी रंगपंचमी हा वसंतोत्सवाचाच एक भाग म्हणून साजरा केला जातो। कारण या काळात सृष्टीत अनेक बदल होत असतात। झाडाची सुकलेली पानं गळून सृष्टीला नवी पालवी फुटत असते, त्यामुळे निसर्गातही रंगांची उधळण सुरू असते। याचं एक प्रतीक म्हणून रंगपंचमी साजरी केली जात असावी। शिवाय या काळात उन्हाची काहिली वाढू लागलेली असते, त्यामुळे हिवाळ्यातून उन्हाळ्यात प्रवेश करताना वातावरणात होणारा दाह कमी करण्यासाठी हा सण साजरा केला जातो। कारण रंगपंचमीला रंगासोबतच एकमेकांच्या अंगावर पाणी उडवण्याची ही पद्धत आहे असं म्हणतात। द्वापार युगात भगवान कृष्ण त्यांच्या बालपणी गोपगोपिकांवर रंग आणि पिचकारीने पाणी उडवून हा सण साजरा करीत असत। तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपात पाळली जात आहे। या सणाचं महत्त्व आणि त्यामागच्या भावना काहीही असल्या तरी सणांमुळे आजही नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात। और इसकी सबसे बढ़िया बात रनिंग में जैसे कभी भी अटकते नहीं है, बल्कि रनिंग में अपने अकाउंट में निकिता बटेल इन्होंने जीता है साबिया। वाह निकिता, थैंक यू। दारू को पूरी वाह 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 वाह। सत्तर हो गए। देसी की क्वार्टर कितनी गई थी? गोड लागला कौन बोल रहा? मैं भगवान कौन
श्री गणनायक ले फोटो ले लगा लाल भी लगा दे माँ बाप निदान काका नाही वयाने खरंच त्याला घंटा टेबलवरती उभं राहा इतर वयाने हा नमस्कार, माझं नाव अथांग विजय भाकरे. आम्ही अमरावतीचा रहिवासी. मी पूर्ण अमरावतीकरांना होळीच्या शुभेच्छा देण्या इच्छुक आहोत. तर सगळे घरी राहून सगळी शांतीपूर्वक होळी खेळावी आणि होळी हा सण आपल्या संपूर्ण देशात साजरा होणारा सण आहे. तर कोणालाही हानी न होई आणि शांततेत होळी खेळावी अशीच माझी मनोकामना. तर पूर्ण अमरावतीकरांना होळीच्या संपूर्ण खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद.